श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत होळीची कर, ज्याला धुलीवंदन असेही म्हटले जाते. परंतु या धुलीवंदनच्या दिवशीच वर्षातील पहिलेच चंद्रग्रहणसुद्धा असणार आहे आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे त्याचे सूतक काळ, वेद, ग्रहणाची वेळ जी आहे तर ती आपल्याला पाळायची आहे. ग्रहणाचे जे काही नियम आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत. आता उद्या धुलीवंदन आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहण आलेले आहे. त्यामुळे धुलीवंदन साजरे करावे की नाही, तर बघा, हे चंद्रग्रहण जे आहे तर ते संध्याकाळी 7 वाजता संपणार आहेत. 7 नंतरनं आपण धुलीवंदन जे आहे तर ते साजरे करू शकतो. अन्यथा 4 मार्चला धुलीवंदन साजरे करावे असं सांगितलं गेलं आहे. आता होळीच्या दिवशी म्हणजे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी पेटवत असतो, होळीची पूजा करत असतो. तर ही होळी आपल्याला आज 2 मार्चलाच संध्याकाळी पेटवायची आहे आणि उद्या 3 मार्चला आपल्याला त्या होळीच्या राखेचा एक उपाय करायचा आहे. उद्या धुलीवंदनच्या दिवशी आपल्याला ही जी होळीची राख आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. होळीचा दिवस म्हणजे रंग, आनंद आणि आनंदासोबतच वाईट प्रवृत्तीवर विजयाचा सण आहे. होळीचं दहन केल्यानंतर आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येण्याच्या दृष्टीने होळीचा सण हा खूप खास आहे. ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी म्हणून होळीची रक्षा म्हणजेच राख जी आहे तर त्या राखेचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की जळालेल्या होळीच्या अग्नीला घरी घेऊन येणे म्हणजे खूप शुभ मानले जाते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवार धुलीवंदन, या दिवशी कोणत्याही परिस्थितीत होळीची राख घरात इथे ठेवा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा, शत्रुत्रास नष्ट होऊन घरात फक्त पैसाच पैसा येईल. घरातील दारिद्र्य, गरिबी ही कायमची संपून जाईल. तर अशी ही होळीची राख घरात कुठे ठेवायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे होळीच्या राखेचे उपाय सांगणार आहे तर हे उपाय 100% प्रभावी असणार आहे. हे उपाय जर तुम्ही उद्या धुलीवंदनच्या दिवशी केले तर नक्कीच तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसतील. तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहे तर त्या नक्कीच दूर होतील. आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर हा होळीच्या राखेचा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही या होळीच्या राखेचे काही प्रभावी उपाय मी सांगणार आहे तर ते करायचे आहेत. तर पहा, होळी जेव्हा आपण दहन करतो तेव्हा त्या होळी दहनामागे अनेक पुराणिक कथा ज्या आहेत तर त्या सुद्धा सांगितल्या जातात. ज्यामध्ये असुर राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपची बहीण होलिका, जिला अग्नीत न जळण्याचे वरदान होते, भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीत बसली. मात्र विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून खाक झाली. आणि जेव्हा होलिका त्या होळीमध्ये जळाली तेव्हा ती पवित्र राख बनते. आणि म्हणून असं म्हणतात की होळीची राख ही अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल अनेक ठिकाणी अजूनही पाहायला मिळते
की होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीमध्ये जी काही अग्नी असते तर त्या अग्नीवरती पाणी तापवले जाते आणि त्या पाण्याने अंघोळ केली जाते. असं म्हणतात की त्या पाण्याने अंघोळ केल्याने आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होत असतं. इतकं महत्त्व त्या होळीच्या राखेला दिले जाते. आणि म्हणून जेव्हा पण ही होळीची राख आपल्या घरात आणतो तेव्हा आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष किंवा पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होतो. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जोपर्यंत आपण होळीची राख ही घरी घेऊन जात नाही तोपर्यंत होळीचा सण किंवा होलिका दहन जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होत नाही. आणि म्हणून उद्या प्रत्येकाने होळीची राख जी आहे तर ती आपल्या घरात घेऊन यायची आहेत आणि त्या राखेचेच तुम्हाला काही प्रभावी उपाय जे मी सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचे आहे. आता आपल्याला उद्या सकाळी उठल्याबरोबर ही होळीची राख घरात आणल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी होळीची राख जी आहे तर ती पूर्ण आपल्या अंगाला लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. ते शक्य नसेल तर थोडीशी राख जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. जर तुम्ही होळीची राख अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केले तर तुमचं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. जर तुम्हाला कोणी करणी बाधा केलेली असेल, कुणाची नजर तुम्हाला लागलेली असेल तर ती नष्ट होते. तुमचे सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा नाहीसे होतात आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून प्रत्येकाने उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये होळीची राख जी आहे तर ती टाकायची आहे. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या घरात असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी करायच्या आहेत. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा ग्रहदोष असेल, घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, आजारपण असेल किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी अदृश्य वाईट शक्ती आहे असं तुम्हाला जाणवत असेल किंवा तुमच्याच घरामध्ये तुम्हाला अचानक भीती वाटत असेल, वाईट स्वप्न पडत असतील तर अशावेळी होळीची राख तुम्हाला आणायची आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ती झाडून तुम्हाला काढून कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहेत. तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर जर आपल्या घराला कुणाची नजर बाधा झालेली असेल, आपल्या घरावर कोणी काही जादू टोना केलेला असेल, यामुळे आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या घराची प्रगती ही खुंटलेली असेल तर या होळीच्या राखेचा तुम्हाला एक उपाय करायचा आहे. एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी राख घ्यायची आहे आणि ही राख जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि ही राख बाहेर जाऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. या उपायाने नक्कीच आपल्या घरात असणारी इडापिडा, दुःख, संकट, अडचणी ज्या आहे तर ते दूर होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमची कोणतीही गोष्ट पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल परंतु त्या कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील किंवा भरपूर दिवसापासून तुमचं काम एखादं रखडलेलं असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्हाला थोडीशी होळीची राख घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला ही राख घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. बघा, महादेवांना भस्म हा अतिशय प्रिय आहे. ते स्मशानात राहतात आणि म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये सुद्धा भस्म वापरला जातो. तर हा जो भस्म आहे म्हणजे ही जी होळीची राख आहे तर ही तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि यानंतर त्यातलीच थोडीशी राख तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं तूप टाकून त्याचा गंध तयार करून एका डबीमध्ये भरून ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा त्याचा एक टिळक हा आपल्या कपड्यावरती लावूनच तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे. बघा, ज्या कामासाठी तुम्ही बाहेर चालले आहे त्या कामात तुम्हाला 100% यश मिळेल किंवा तुमची मुलं एखाद्या परीक्षेला जात असेल, इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असेल तर त्यांच्या कपड्यावरती सुद्धा हा एक टिळक लावायचा आहे किंवा तुमच्या घरातील व्यक्ती दररोज कामानिमित्त बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीने सुद्धा दररोज कपड्यावरती त्या राखेचा एक टिळक लावायचा आहे.
यामुळे आपला दिवस जो आहे तर तो सुद्धा चांगला जातो. दिवसभरामध्ये आपल्या मागे कोणत्याही समस्या किंवा अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. आणि समस्या आल्या तरी त्याचा जो वेग जो आहे तर तो सुद्धा या उपायाने कमी होतो. हा जो उपाय आहे ना, हा महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा. त्याचबरोबर प्रत्येकाला वाटतं की माता लक्ष्मी आणि कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, आपल्याला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी येऊ नये, आपल्याकडे पैशाचा ओघ जो आहे तो जास्त असावा, पैसा, संपत्ती, सुख सर्व काही आपल्याकडे असावे, यासाठी आपण मेहनतसुद्धा करत असतो. परंतु कधी कधी आपण कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरीही आपल्याकडे पैसा टिकत नाही, आपल्याकडे पैसा येत नाही. पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात, परंतु पैसा जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात. तर अशाच आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला या होळीच्या राखेचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्यावरती भरभरून राहते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला मूठभर होळीची राख ठेवायची आहे. त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवली तरीसुद्धा चालेल. यामुळे नक्कीच आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा चांगली होऊ लागते. त्याचबरोबर जर तुमच्या घरातील एखादा सदस्य हा सतत आजारी राहत असेल किंवा एखादं तुमचं मूलबाळ आहे ते वारंवार आजारी पडत असेल तरीही होळीची राख जी आहे तर ती एका कपड्यामध्ये बांधून त्या व्यक्तीच्या उशीखाली तुम्हाला ठेवायचे आहेत. 21 दिवस हा उपाय करायचा आहे आणि त्या व्यक्तीच्या कपड्यावरती सुद्धा तुम्हाला 21 दिवस हा होळीचा भस्म जो आहे तर तो लावायचा आहे. यामुळे नक्कीच त्या व्यक्तीमुळे तुम्हाला चांगला फरक जो आहे तर तो दिसून येईल. त्या व्यक्तीचं जे काही आजारपण आहे तर ते सुद्धा हळूहळू दूर होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील, नवरा बायकोंची भांडणं होत असेल, आई मुलांची होत असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत ज्यांच्यामध्ये सतत क्लेश होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे फक्त भांडणामध्येच होत असेल, तर यासारख्या कटकटी किंवा भांडणे कमी होण्यासाठी तुम्हाला उद्या होळीची राख जी आहे तर ती घरी आणून त्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर थोडीशी काळी मोहरी टाकायची आहेत, थोडेसे खडे मीठ टाकायचे आहेत आणि या तिन्ही वस्तू एकत्र करून तुम्हाला एका भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि हे भांडे आपल्या घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहेत. यामुळे नक्कीच आपल्या घरातील कटकटी, भांडणे, क्लेश, शत्रू जे आहे तर ते नष्ट होतात आणि यामुळे वाईट नजर जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते. त्याचबरोबर तुम्हाला ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन उंबरट्यावरती करतो तसेच लेपन तुम्हाला उद्या धुलिवंदनच्या दिवशी आपल्या उंबरट्यावरती या राखेचे करायचे आहेत. म्हणजे होळीची राख घ्यायची आहे, त्यात पाणी टाकायचं आहे, गंगाजल असेल तर ते पण टाका, गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे सगळं मिश्रण एकत्रित करून त्याचं लेपन जे आहे तर ते उंबरट्यावरती तुम्हाला करायचं आहे. करून बघा. आपल्या घराचा उंबरटा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. त्याला वास्तुपुरुष असं म्हटलं जातं. आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, लक्ष्मी अलक्ष्मी जे काही आहे तर तिथूनच येत असते. आणि जर अशा होळीच्या राखेचं लेपन आपण उंबरट्यावरती केलं तर आपल्या घराकडे साक्षात देवी लक्ष्मी आकर्षित होते. आपल्या घरात असणारी सर्व इडापिडा जी आहे तर ती निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते. तर हा उपायसुद्धा तुम्हाला उद्या धुलिवंदनच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर उद्या होळीची राख घरात आणल्यानंतर एका वाटीमध्ये ठेवून तिची तुम्हाला पूजासुद्धा करायची आहेत, कारण हे अत्यंत शुभ मानले जाते. होळीच्या राखेची पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागते आणि घरातील वास्तुदोष हा कमी होतो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. तर हे काही होळीचे प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला उद्या मंगळवारी
धुलीवंदनच्या दिवशी करायचे आहेत. खूप जास्त प्रभावी हे उपाय आहेत. तुम्ही नक्की करा. नक्कीच याचा तुम्हाला सकारात्मक परिणाम जो आहे तर तो बघायला मिळेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.